कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कोणाचा फोन आला? साऊ, साऊचा फोन आहे. हा साऊ, अगं कशी आहेस ग तू? राहते की मस्त महालात जोरात पडली असेल तिथं. अहो विचारायचं तर मला विचारा की कशी आहेस, उपवास कसा चालू आहे, भूक लागली का नाही, विचारा की. दादा ऐक ना, जरा आईला फोन दे ना. अच्छा, आई सोबत बोलायचं वय. थांब थांब, येतो आईकडे, तुझ्या सोबत बोलायचं. हॅलो साऊ, बाय कशी आहेस गा, बरी आहेस ना? आई मी बरी आहे. बरं ऐक ना, मला सांग महालक्ष्मीची पूजा कशी मांडायची? साऊ, संसाराला लागली ग हो बाई पोर माझी. सौभाग्यवतीचं व्रत करते नाही का? व्रताचं काय कौतुक आहे त्या? एवढे वर्ष मी व्रत करते, आहेत का माझ्याकडे शेंगदाणे खायला तरी पैसे? हा काय हो सासूबाई, तुम्ही बी करताय ना व्रत? आहे का घरात लक्ष्मी? तिला म्हणावं ज्या घरात एवढी लक्ष्मी आहे ना तिथे नाटक गरजेची नाही. सांगा काही व्रत न सांगू टाका बरं. जयंती गप्ते का जरा. तू काही तिच्याकडे लक्ष देऊ नको बरं बाळे. हे पहा, जी सौभाग्यवती पूर्ण श्रद्धेने आणि मनाने लक्ष्मी मातेचं व्रत करते ना, त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा सदैव वास असतो बरं. पण ते हिला काय कळणार? नको लक्ष देऊ हा बाळे तू. आई अगं जाऊ दे ते सगळं, तू मला सांग ना पूजा कशी मांडायची. हा सांगते. हा हे पहा, एक श्रीफळ घ्यायचं, तांब्याचा कलश घ्यायचा, शेवंतीची वेणी घ्यायची, आणि हा साऊ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू जो नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवणार आहे ना, तोच नैवेद्य जावई बापूंना खायला द्यायचा, तरच तुझं व्रत पूर्ण होईल. लक्षात ठेव हा बाळे. बरं ठीक आहे आई, मी ठेवते. हा ठेव ठेव. झालं का आता? चला, आपली लक्ष्मी वाट बघतीये. चल. चला आता. पूजा कशी मांडायची ते विचारून घेतलंस ना? हो. बरं मग चल देवघरात पूजा मांडू. चल. देवघरात? हो. का? आणि मी हे अशी सावली, देवी कधी भक्तांमध्ये भेदभाव करते का? नाही ना? मग चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.